नमस्कार मंडळी. मोतीलाल ओसवाल ओके, ही फायनान्स कंपनी आहे, AMC कंपनी आहे. यांचा वेल्थ बिझनेस पण आहे, ब्रोकिंग बिझनेस पण आहे. 5-7 त्यांना व्हर्टिकल्स आहेत आणि सगळेच प्रॉफिटेबल चालतात. ओके, आणि या कंपनीकडे जवळजवळ किती 4,155 कोटीच्या FDs आहेत, फिक्स्ड डिपॉझिट्स. ओके, आणि कुठून आले? मार्केटमधून प्रॉफिट कमवून आलेत. ओके, ब्रोकरेजमधून आलेत, वेल्थ बिझनेसमधून आलेत आणि ऑब्व्हियसली इन्व्हेस्टमेंट बँकिंग पण हे लोक करत असावेत. ओके, काय काय करतात हे बघूया आपण बिझनेस सेगमेंट्समध्ये हायलाईट्स. यावर्षीचं 2026 एंडचं यांचं प्रेझेंटेशन आलं आहे. ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. ओके, ॲसेट मॅनेजमेंट म्हणजे म्युच्युअल फंड. ओके, यांचे खूप ETF आहेत मोतीलाल ओसवालचे, तुम्हाला माहिती आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आहेत. ओके, ऑब्व्हियसली प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंट पण आहे, जे मोठे मोठे लोक आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर्स, ज्यांना करोडोमध्ये सॅलरी असते. ओके, प्रत्येक माणसाला मी 10 कोटी 25 कोटी ॲन्युअली सॅलरी आहे. ते लोकांना काही वेळ नसतो स्वतःच्या पैशाकडे बघायला, तर ते लोक मोतीलाल ओसवालकडे पैसे देतात आणि एक कंपनी मोतीलाल ओसवाल त्यांचे पैसे वाढवून देते ॲट द रेट ऑफ मे बी 10-12% पर ॲनम. आणि ते सुद्धा ओके कॅपिटल प्रोटेक्ट करते, मुख्य माहिती त्यांचं. ओके, त्यानंतर वेल्थ मॅनेजमेंट पण तुम्हाला सांगितलं, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सचं. कॅपिटल मार्केट्समध्ये हे आहेतच. ओके, कॅपिटल मार्केट्स म्हणजे बेसिकली शेअर घेणे आणि विकणे, त्याच्यामध्ये आहेत. हाऊसिंग फायनान्समध्ये आहेत ऑब्व्हियसली. दिस इज वन ऑफ द अदर डायव्हर्सिफिकेशन फॉर देअर. आणि ट्रेजरी बुक, प्रचंड पैसे झाले ना की तुम्ही ट्रेजरीमध्ये खेळता. ओके, बँकातसुद्धा ट्रेजरीमध्ये खेळतात. ओके, त्याच्यातनं त्यांना 1%, अर्धा टक्का जरी प्रॉफिट मिळाला तरी तर प्रचंड प्रॉफिट असतो. अशी ही कंपनी आहे मोतीलाल ओसवाल. ओके, खूपच फेमस कंपनी आहे ही आणि गेले 20 वर्ष मी या कंपनीला बघतो आहे. आत्ताच कंपनीचा शेअर जवळजवळ किती 1100ला जाऊन परत खाली आला, तर 650ला आला, तर परत मे बी 700 गेला असेल. पण ओव्हरऑल ही कंपनी 5 वर्षासाठी काय फॉरेवर घेण्यासारखी आहे मोतीलाल ओसवाल. परत जर 750ला आला, मार्केटसारखा पडतच असतो. ओके, आणि वाढतही असतात. जेव्हा पडेल तेव्हा या गोष्टीचा तुम्ही उपयोग करा, मी जे सांगतो ते. आणि मोतीलाल ओसवालचा शेअर सोचकर समजकर घेऊ शकता. 53,000 कोटी इक्विटी, लार्ज कॅप शेअर झालेला आहे याचा. मार्केट कॅप, ओके सॉरी, मार्केट कॅप इज 53,000 कोटी. 28 PE आहे याचा. 12.6% ROC आहे. ओके, ROE 15.6% आहे. बुक व्हॅल्यू 214 आहे. ओके, फेस व्हॅल्यू मात्र 1 आहे, त्यामुळे स्प्लिट वगैरे काय होणार नाही याच्या पुढे. ओके, आणि याची इक्विटी किती बघू आपण, तर इक्विटी आहे 60 कोटी. 60 कोटी इक्विटीमध्ये काही विशेष इक्विटी नाही आहे. मार्केट रिलेटेड शेअर आहे. जेव्हा जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा शेअर तुफानी वर जाईल, आणि जेव्हा जेव्हा मार्केट पडेल तेव्हा शेअर पडेल. बिकॉज बेसिकली इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मार्केट कंडिशन. मार्केट जेव्हा बुल मार्केट असतं, ट्रिपल बोर मार्केट, डबल बोर मार्केट, तेव्हा मोतीलाल ओसवाल परत 2000 सुद्धा जाऊ शकतो. ओके, आणि जेव्हा मार्केट पडेल तेव्हा परत 600-500ला सुद्धा येऊ शकतो. ओके, तशी एक कथा आहे मोतीलाल ओसवाल या सुरेख कंपनीची. ओके, फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स आहे या कंपनीला. रामदेव अग्रवाल तुम्ही भरपूर वेळेला टीव्हीवर बघितलं असेल. ओके, ते म्हणतात डटे रहो. ओके, घेऊन ठेवा आणि फॉरगेट इट, त्या टाईपची ही कंपनी आहे मोतीलाल ओसवाल फायनान्स. तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल.